सो आपण जे टेलिग्राम्सवरती जेवढे पण आपण जे ट्रेड शेअर केले होते, जे मी पर्सनली घेतो किंवा मॉर्निंगला जेवढे मी शेअर केले होते, तर त्याचा रिझल्ट बघूयात. पूर्ण महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा काय होता किंवा काय किती एस एल केले, किती टार्गेट आले वगैरे, त्याचं आपण सगळं अनालिसिस बघूयात काय होतं कसं होतं. तर इथे मी अपडेट दिला होता काल की सप्टेंबर 24चा महिन्याचा स्विंग आणि ऑप्शनचा परफॉर्मन्स मंथ क्लोज इन प्रॉफिट, म्हणजे आपला जो हा मंथ आहे सप्टेंबर, तो प्रॉफिटमध्ये क्लोज झालाय. आणि याच्यावरती जेवढे ट्रेड्स होते ते मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले होते. तर इथे खाली पहिलं अपडेट बघूयात मी काय दिलं होतं, कसं दिलं होतं. तर इथे मी दिलं होतं की स्टार्टिंगचे 15 दिवस ट्रेडिंग नव्हती केली ड्यू टू पर्सनल रिझन्स, अँड लास्टचे 15 दिवस मध्ये आपण 3.5% अचीव केलं आहे. सो त्याच्या खाली बघूयात. अ, हे आपले स्टॉकच्या पोझिशन्स होत्या, ज्या इथे मी स्क्रीनशॉट टाकलाय किती आपण घेतले वगैरे कसं आहे ते. आणि त्याच्या खाली मी अपडेट दिलाय 3.56% प्रॉफिट इन स्विंग ट्रेडिंग. सर्व स्टॉक्सने 5 to 8%, 10%च्या वरती टार्गेट दिलंय, असा माझा अपडेट होता. आणि त्याच्या खाली बघितले तर 3.5% प्रॉफिट इन ऑप्शन्स ट्रेडिंग आणि 3.56% प्रॉफिट इन स्विंग ट्रेडिंग. ऑल ट्रेड्स इन प्रॉफिट, म्हणजे स्विंगचे जेवढे ट्रेड्स होते ते आपले प्रॉफिटमध्ये क्लोज झाले होते. सो तसा अपडेट होता. आणि इथे खाली दिलं होतं इफ यू वॉन्ट टू व्हेरीफाय, सर्व ट्रेड्स आपण शेअर केले होते चॅनलवरती. म्हणजे जेवढेही मी ट्रेड्स घेतले होते, हे ऑप्शनचे असतील किंवा हे स्विंगचे असतील, ते आपण चॅनलवरती अपलोड मी सकाळी अपडेट केलेच होते. सो आपण वन बाय वन बघूया आता कसं होतं काय होतं. सो हा आपला सप्टेंबरचा आहे. जसं मी ते खाली अपडेट दिलं, स्टार्टिंगचे 15 दिवस मी ट्रेडिंग नव्हती केली. सो इथे स्टार्टिंगचे 15 दिवस इथे कोणताच ट्रेड नव्हता. त्याच्यानंतर जर हे तुम्ही बघितलं तर हे सगळे ट्रेड तर शेअर केलेच होते. त्याच्यामध्ये आपले 4 आपला टार्गेट हिट झालेत, आणि हे जे 3 आपल्याला लॉस दिसत आहेत त्याच्यामध्ये आपला एस एल गेलाय. त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन ट्रेड्समध्ये आपला टार्गेट हिट झालाय, पण ड्यू टू प्रीमियम डिके आपला एस एल गेला होता. आपला व्ह्यू बरोबर होता, आपला अनालिसिस बरोबर होता, फक्त साइडवेज मार्केटमुळे आपला प्रीमियम डिके होऊन त्याच्यामध्ये आपला एस एल गेलाय त्या एक किंवा दोन याच्यामध्ये. सो हे होते आपले ऑप्शनचे. त्याच्या खाली जर तुम्ही इथे बघाल, आणि सो याच्यामध्ये टोटल आपण 15 दिवसामध्ये जो आपण गेन केला होता तो होता 3.5% ऑप्शन्समध्ये लास्टच्या 15 डेजमध्ये. आणि त्याच्या खाली इथे जो आपला स्विंगमध्ये जो आपण केलाय, तो आपण दोन्ही करतो, ऑप्शन ट्रेडिंग सुद्धा करतो आणि स्विंग ट्रेडिंग सुद्धा करतो. स्विंग ट्रेडिंगने थोडासा बॅलन्स व्हायला हेल्प होते. जर एखाद्या वेळेस ऑप्शन्समध्ये जर लॉस झाला तर स्विंगमध्ये ऍटलिस्ट आपण ब्रेक इव्हनला राहतो, आपला मंथ किंवा असा प्रॉफिटमध्ये जावं यासाठी जास्त. आणि जर इथे बघाल तर हे सगळे ट्रेड्स होते आपले स्विंगचे. आता इथे तुम्ही बघाल तर आपल्या एकही ट्रेडमध्ये आपला एस एल नव्हता गेला. इथे स्टॉकची नाव आहेत आणि इथे डेट होते, आपण कोणत्या डेटला घेतला किंवा सेल केलं त्याचं आहे, आणि इथे प्रॉफिट्स इन रुपीज आहे आणि हे पर्सेंटेज आहे. आता इथे जर तुम्ही बघाल तर वेदांतामध्ये आपण 9% बुक केले होते, JSW मध्ये 1%, गोदरेज कन्झ्युमर मध्ये 2%, ACC मध्ये 2%, टायटन मध्ये 4%, सिमन्स मध्ये 7% आणि टाटा स्टील मध्ये 8%. आता हे 8-10% हे ठीक आहे, पण हे जे आपण 1%, 2% हे जे आहेत, ऍक्च्युली या स्टॉकने आपल्याला जी मुवमेंट दिली ती 10%च्या वरती होती, 5%, 10%. पण आपण जेव्हा जो बुक केला होता स्टॉक, तो 1%ला गेला होता. त्याचं रिझन असं की अजून थोडा टार्गेट आपल्याला मिळावा या हेतूने मी थोडा होल्ड केलेला. सो टार्गेट देऊन नंतर जेव्हा कॉस्ट टू कॉस्ट आला तेव्हा मी एक्झिट केला, कारण माझा टार्गेट अजून वरती होता. सो त्याच्यामुळे मला 1%ला एक्झिट करायला लागले. नाहीतर आपल्याला याच्यामध्ये सुद्धा 8%, 10%चा टार्गेट आपल्याला भेटला होता, तो मी दाखवतो तुम्हाला चार्टवरती. आता जर JSW चा किंवा गोदरेज कन्झ्युमरचा तुम्ही बघाल किंवा सिमन्स वगैरे, तर आपण सिमन्सचा बघूया. ओके, हा टाटा स्टीलचा तर समोर ओपनच होता. तर टाटा स्टील मध्ये तुम्ही बघाल तर इथपासून आपल्याला एक्झॅक्ट 10%ची मुवमेंट. सिमन्स मध्ये जर तुम्ही बघाल तर इथे आपण ट्रेड घेतला होता. सो इथून सुद्धा आता जो करंट चालू आहे तो 12%, आपण इथे बुक केला 6-7% वरती. आणि दुसरा JSW स्टील होता ज्याच्यामध्ये आपण 1% बुक केले. तर याच्यामध्ये काय झालं होतं की आपण इथून आपण जे फर्स्ट टार्गेट पर्यंत आपण ट्रेड होल्ड केला होता, किती पर्सेंट? 6%.
पण त्याच्यानंतर जेव्हा परत माझा टार्गेट इथे सेकंड टार्गेट पर्यंत मला होल्ड करायचं होतं, मी अपडेट सुद्धा केला त्याच्यावरती. सो त्याच्या अगोदर जेव्हा कॉस्ट टू कॉस्ट आला होता ट्रेड, सो तेव्हा मी प्रॉफिटमध्ये गेलेला, मी ट्रेड मोस्टली लॉसमध्ये कन्वर्ट नाही होते. सो मी ॲटलिस्ट म्हटलं कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करा. सो टार्गेटच्या नंतर मी कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलं होतं. तर तुम्ही बघाल तर याने सुद्धा आपल्याला टार्गेट दिले टोटल ते 10-11% वरती होता. सो असं होतं आपला स्विंगचे ट्रेड होते सर्व हे. सो या 15 दिवसामध्ये किंवा या 1 मंथमध्ये जर बघितलं तर आपलं 3.5% जे आपण अचीव केलंय ते ऑप्शन्समधून होतं प्रॉफिट, आणि 3.56% होतं ते स्विंगमधून होतं. सो टोटल 7%चा गेन आहे. जर कोणाला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही इथे वरती जाऊ शकता. प्रत्येक ट्रेड जो आहे तो इथे मी ट्रेड बुक शेअर केलेला आहे, आणि ट्रेड घ्यायच्या अगोदर सुद्धा ह्या आपल्या ज्या सगळ्या लेवल्स आहेत त्या सुद्धा शेअर केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ऑप्शन्समध्ये एस-एल आपले 3 आहेत, किंवा तुम्ही टार्गेट बघितलं ते सुद्धा 3-4 आहे. तरी पण आपण प्रॉफिटमध्ये यासाठी की आपण रिस्क रिवॉर्ड म्हणजे आपण जर आपला एस-एल गेला तर आपण 50-60 पॉईंटचा देतो, पण आपण जेव्हा टार्गेट घेतो तो ट्राय करतो की ॲटलिस्ट 100 किंवा 120 पॉईंटचा. तर तुम्ही बघाल तर इथे सुद्धा आपण 100-120 पॉईंट तर घेतोच. मी ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे बघा 110 पॉईंट्स वगैरे. सो असं आहे, जेव्हा आपण एस-एल देतो तेव्हा 50-60 पॉईंटचा, आणि जेव्हा टार्गेट घेतो डिपेंड्स अपॉन मार्केट. प्रत्येक वेळी आपल्याला 120 पॉईंटचा तर टार्गेट नाही मिळत, 110 पॉईंट्स वगैरे, पण आपण ट्राय करतो की थोडा मोठा. सो काय होतं की जरी तुमचे एस-एल केले असे तरी सुद्धा ग्रीनमध्ये राहायला थोडं हेल्प होते. सो हे होतं ऑप्शनचं आणि हे होते स्विंगचा. तर आता प्रॉफिटमध्ये किंवा थोडा आपला कन्सोल ग्रीन राहण्यासाठी काय रूल्स फॉलो केले पाहिजेत, किंवा मी पर्सनली काय करतो जेणेकरून थोडासा मन ग्रीनमध्ये राहायला थोडी मदत होते. बिकॉज ऑप्शन्समध्ये ग्रीनमध्ये राहणं थोडं मुश्किल आहे. तुम्ही स्विंगमध्ये इझिली राहू शकता. स्विंगमध्ये चुका माफ असतात बेसिकली. ऑप्शन्समध्ये तसं नसतं. तुमची एंट्री चुकली गेला किंवा डिसिप्लिन सुद्धा तुमचा मिस झाला की तुम्ही गेलात रेडमध्ये. सो असं असतं. तर मी काय रूल्स फॉलो करतो किंवा काय तुम्ही काय केलेत तर ते तुम्हाला सांगतो. तर मी जे फॉलो करतो रूल्स, ते म्हणजे पहिला आहे रूल्स तो म्हणजे वन ट्रेड अ डे. तुम्ही बघत असाल की मी मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून मी दिवसाला एकच ट्रेड घेतो. त्याच्या अगोदर थोडा माझा 1-2 किंवा 3 ट्रेड्स व्हायचे, पण मागच्या 1-1.5 वर्षापासून मी ते डिसिप्लिन डेव्हलप केलं की मी दिवसाला एकच ट्रेड घेतो. सो त्याच्याने थोडं तुमची ॲक्युरेसी वाढते, किंवा तुम्ही एकच ट्रेड असाल त्याच्यामुळे तुमचे स्कॅल्पिंगचे ट्रेड होत नाही, किंवा एकच ट्रेड असल्यामुळे तुम्ही तो स्नायपर तुम्ही एंट्री घेणार, किंवा तोच आपण एक ट्रेड घेतो तो क्वालिटी ट्रेड घेतो. सो आपला हा एक रूल आहे की वन ट्रेड अ डे. दुसरा जो रूल्स असतो तो म्हणजे आपला असं सॉलिड रिस्क मॅनेजमेंट. आपलं जे रिस्क मॅनेजमेंट आहे ते एकदम प्रॉपर असतं, किंवा जी आपली क्वांटिटी असते ती सुद्धा आपला रिस्क मॅनेजमेंटचा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बसेल, तेवढा आपला रिस्क मॅनेजमेंट असतं. आणि पर्सनली मी दिवसाला 1%ची रिस्क घेतो, 1 किंवा 2%ची. म्हणजे जरी तुमचे बॅक टू बॅक एस-एल गेले तरी ॲटलिस्ट तुमचा अकाउंट फ्लो होणार नाही. तर तुम्ही थोडा जरी मायनस असेल तरी तुम्ही जास्त मायनसमध्ये नसाल जर तुम्ही हा रूल फॉलो केलात तर. बिकॉज तुमचं जर 1-2%ची तुम्ही जर रिस्क घेतली तर तुमचं अकाउंट फ्लो व्हायला जरी बिगिनर जरी असेल तरी आपण 50-50 ॲक्युरेसी जरी पकडून चाललो तरी सुद्धा तुम्ही ॲटलिस्ट ब्लो तरी नाही होणार तुमचा अकाउंट, जर तुम्ही 1 किंवा 2%ची जर रिस्क घेतली तर. सो रिस्क मॅनेजमेंट तर मस्ट आहेच. त्याच्यानंतर जी येते ती कॅपिटल मॅनेजमेंट. आता मी पर्सनली काय करतो की सपोज म्हणजे माझी जी 90% अमाऊंट आहे ती स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड असते, आणि फक्त मी 10%ने मी ऑप्शन बाईंग करतो. मी सुद्धा हे सजेस्ट करेन की तुम्ही स्टॉक घेऊन ठेवा, आणि जी राहिलेली 10% अमाऊंट आहे त्याने तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता. जर तुमच्याकडे 1 लाख असतील तर तुम्ही 90,000 रुपये तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, आणि बाकीच्या 10% तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता. तर तुमची रिस्क मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली फॉलो होऊ शकते त्याच्यामुळे, ओव्हर ट्रेडिंग वगैरे तुमची कमी होऊ शकते. आणि त्याच्यानंतरचा जर दुसरा पॉईंट बघितलात, चौथा पॉईंट, तर तो असतो रिस्क रिवॉर्ड रेशो. तुम्ही आपले हे मागचे जर ट्रेड बघितलात हे मी इथे शेअर केले होते. ओके, हे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपण पॉईंट्स किती घेतोय, 110. इथे वरती बघितलात 90 पॉईंट्स वगैरे त्या स्टेटचे आहेत. सो असे
स्विंग वगैरे आहे तिथे मी वरती टाकून दिलं आहे की किती. तर नॉर्मली आपण जे घेतो पॉईंट्स ते 100 किंवा 100 घ्यायचे ऍटलिस्ट आपली ट्राय असते. दर दिवशी मिळेल तसं नाही. कधी कधी 43 पॉईंट किंवा 50-60 पॉईंट्स येऊन सुद्धा आपल्याला एक्झिट करावा लागतो. सो रिस्क रिवॉर्ड जर केला असेल तर होतं काय की तुमचे जर आता इथे सुद्धा आपले बऱ्यापैकी एस एल गेले होते 3-4 एस एल. पण आपला जे आपण रिस्क मॅनेजमेंट किंवा आपली जी रिस्क रिवॉर्ड आपण जो फॉलो केला तो आपला स्ट्रॉंग होता. त्याच्यामुळे कसं झालं की जरी आपले 3 एस एल गेले तरी सुद्धा आपण ग्रीन मध्ये आहे. सो रिस्क रिवॉर्ड सुद्धा मस्त आहे. सो आणि जर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये ग्रीन मध्ये राहायचं असेल तर रूल्स किंवा डिसिप्लिन शिवाय तर ऑप्शन नाहीच आहे. सो असा होता आपला हा मंथ जो की आपला 7% आपण या मंथ मध्ये गेन केलाय. सो असा होता. बघूया आता पुढच्या महिन्यामध्ये मी ट्रेड शेअर केले होते या महिन्यामध्ये. तर जे काही मी ट्रेड्स घेईन ते तुम्हाला शेअर करेन. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. किंवा आपला ॲनालिसिस आपली ट्रेड करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा आहे आपला टेलिग्राम चॅनल. इथे जर तुम्हाला इथे मी जेवढेही स्टॉक्स किंवा एंट्री घेतो ते मी अपडेट करतो. सो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे माझी यूट्यूब चॅनलच्या इथे खाली मी लिंक टाकून देईन व्हिडिओमध्ये. तिथून तुम्ही जॉईन करू शकता. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.